तर मराठा आरक्षणाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता आपण ते पाहूया। 2004 मध्ये राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली। 2013 मध्ये मराठा आरक्षणाच्या अभ्यासाकरता नारायण राणे समितीची स्थापना करण्यात आली आहे। तर 2014 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यात 16% आरक्षण जाहीर झालं। उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं। वर्ष होतं 2014। उच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झालं। मग 2017 मध्ये राज्य सरकारकडून गायकवाड समितीची स्थापना झाली। 2018 मध्ये समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला। हा कायदा हायकोर्टाने वैध ठरवला। शिक्षणात 12% तर सरकारी नोकरीत 13% आरक्षण हे लागू झालं। हायकोर्टाच्या निर्णयाला ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं। मराठा समाजाच्या आरक्षणानंतर एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलं। 50%ची मर्यादा न पाळल्यानं आरक्षण देता येणार नाही असा निर्वाळा मग सुप्रीम कोर्टाने दिला। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण रद्द झालं। महाराष्ट्रात विविध भागात उपोषण आंदोलनं सुरू झाली। केंद्र सरकारने आरक्षणाची 50%ची मर्यादा वाढवावी अशी मागणी मग करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।